देवी भगवती म्हणजे कोण आहे? श्री रूपा आपल्या समोर एक श्री रूप उभं राहतंय, जी भगवती जिला 4 हात आहेत असं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं, जिच्या हातामध्ये वेगवेगळे आयुध आहेत, काही वेळेस 18 भुजा असणारी देवी भगवतीचं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं। एक श्री रूप आपल्या डोळ्यासमोर उभं राहतंय की ही देवी भगवती आहे। परंतु देवी भगवती कोण आहे? म्हणतात जी आदि मध्यांत आहे ती देवी भगवती आहे, जी जगत जननी आहे ती देवी भगवती आहे। जरी आपल्या डोळ्यासमोर श्री रूप तिचं उभं राहत असेल, परंतु प्रत्यक्ष रूपाने निर्गुण निराकार असणारी देवी भगवती ही पुरुष रूपही नाही आणि स्त्री रूप सुद्धा नाही। ती जेव्हा या पृथ्वीवर कार्य करण्यासाठी प्रकट झाली त्यावेळेस स्त्री रूपाने प्रकट झाली, म्हणून आपल्याला ती स्त्री रूप भासते आहे, दिसते आहे। परंतु ती देवी भगवती आदि माया शक्ती जी आहे ती शक्ती स्वरूप आहे। आणि अशी शक्ती स्वरूपा देवी कोण आहे, कशी आहे? ती माता रूपाने का प्रकट झालेली आहे, स्त्री रूपानेच का प्रकट झालेली आहे? त्याचं कारण जगाला निर्माण करण्यासाठी एक स्त्री असते जी आपल्या बालकाला जन्म देते, आणि बालकाला जन्म दिल्यानंतर सर्वाधिक जगामध्ये प्रेम जर कोणी करत असेल तर जन्माला घालणारी माता ही सगळ्यात अधिक प्रेम करणारी असते। तसं निर्गुण निराकार असणारी शक्ती संपूर्ण ब्रह्मांडाला निर्माण करणारी आहे, म्हणून निर्माण करणारी स्त्री शक्ती ही स्त्री रूपामध्ये प्रकट झालेली आहे। आणि स्त्री रूपामध्ये प्रकट झाल्यानंतर तिने ज्या ज्या वेळेस संकट आले भक्तांवर, ज्या ज्या वेळेस देवांवर संकट आले, त्या त्या वेळेस ती विविध रूपाने प्रकट झालेली आहे। काही वेळेस आपल्याला काही देव जगन नियंता जगत निर्माण करणारे देव 2 भुजावाले दिसतात, कुणी 4 भुजा 4 हात असणारे देव आपल्याला दिसतात। परंतु देवी भगवती 18 भुजांनी प्रकट झालेली आहे, कारण ती 18 प्रकारांनी तुमची आमची मदत करते, तुमच्या आमच्या सेवेसाठी उपस्थित राहते, आणि 18 भुजांनी आपल्या बालकाला उचलून हृदयाशी लावते, म्हणून 18 भुजा धारण केलेली देवी या पृथ्वी तलावर प्रकट झालेली आहे। जी देवी जगत निर्माण करणारी आहे। ही देवी कोण आहे? तर म्हणतात ही देवी भगवती मातृरूपा आहे, शक्ती स्वरूपा आहे। म्हणून अशी शक्ती स्वरूपा आणि मातृरूपा असणारी भगवान देवी भगवती कशी असेल असं त्या काळातल्याही लोकांना वाटलं। रामकृष्ण परमहंस जे देवीचे उपासक होते, ज्यांना देवी भगवती रोज भेटत होती, रोज दिसत होती, रोज समोर उभी राहून चर्चा करत होती, रामकृष्ण परमहंस सगळ्यांना सांगायचे की आजही मला देवी भगवती दिसली आणि मी चर्चा केली। लोकांनी विचारलं तुम्ही देवी भगवतीला बघितलेलं आहे, सांगा ती देवी भगवती कशी आहे दिसायला? तुम्ही रोज बघताय म्हटले, हो रोज बघतो। जसे सर्वसामान्य माणसांबरोबर आपण चर्चा करतो तशा पद्धतीने देवी भगवती माझ्याबरोबर चर्चा करते। मग सांगा तिचं स्वरूप कसं आहे? ती काळ्या रंगाची आहे की गोऱ्या रंगाची आहे? तिची वेशभूषा कशी आहे? तिची केशभूषा कशी आहे? तिला किती भुजा आहेत? ती काय चर्चा करते? तिचं स्वरूप कसं आहे? जेव्हा लोकांनी रामकृष्ण परमहंस यांना विचारलं, रामकृष्ण परमहंस म्हणायचे या तुम्ही माझ्या घरी सगळेजण अशा सायंकाळच्या वेळेस या, मी तुम्हाला सांगेल देवी भगवती कशी आहे। निश्चित वेळ दिलेला असायचा, त्यावेळेस सगळे लोक यायचे, समोर बसायचे। सगळे लोक बसले की रामकृष्ण परमहंस त्यांच्या समोर बसायचे, मौन व्हायचे, त्यांचे डोळे आपोआप मिटले जायचे, डोळ्यातून अश्रुधारा बाहेर निघायच्या।
आणि ते लोकांना म्हणायचे की देवी भगवती कशी आहे मी तुम्हाला उद्या सांगेन. पुन्हा दुसऱ्या दिवशी लोक यायचे, बसायचे. पुन्हा रामकृष्ण परमहंस बसले की त्यांची वाणी अवरुद्ध व्हायची आणि वाणी अवरुद्ध झाली की डोळ्यातून अश्रुधारा बाहेर निघायच्या आणि ते पुन्हा म्हणायचे की मी तुम्हाला उद्या सांगेन. लोक म्हणायचे महाराज तुम्ही रोजच म्हणताय की कशी आहे देवी मी तुम्हाला सांगेल, तुम्ही का सांगत नाही? रामकृष्ण परमहंसांनी उत्तर दिलं की ज्या देवी भगवतीला मी रोज भेटतोय तिच्या स्वरूपाची जरी आठवण काढली तरी सुद्धा ती देवी भगवती माझ्या डोळ्यासमोर उभी राहते आणि तिचं स्वरूप बघितल्यानंतर माझी वाणी अवरुद्ध होते आणि त्या वाणीने देवी भगवतीचं स्वरूप कसं आहे हे चर्चाच केली जात नाही. कारण देवी भगवती मुखाने वर्णन करण्याचा विषय नाही. ज्या डोळ्यांनी बघितलं त्या डोळ्यांना बोलता येत नाही आणि ज्या वाणीने बोलायचं आहे त्या वाणीने बघता येत नाही. म्हणून भगवान परमात्मा हा अनुभवण्याचा विषय आहे. मग ते राम असतील, कृष्ण असतील, ती आदी माया शक्ती परांबा भगवती असेल, तो भगवान परमात्मा जाणण्याचा विषय आहे. आपल्या श्रद्धेने आपल्याला ती देवी वेगवेगळ्या रूपाने दिसते. कधी दुर्गा रूपाने, कधी सरस्वती रूपाने, कधी सावित्री रूपाने, कधी श्री राधाजींच्या रूपाने. मग ती देवी अंतःकरणामध्ये कशाने जाणली जाईल? म्हणतात की त्या देवी भगवतीची मुखाने नामाची आराधना जर केली तर ती आराधना केल्यानंतर तिच्याच शक्तीने ती देवी आपल्याला जाणली जाईल. जोपर्यंत भगवंताची कृपा होत नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही देवाला जाणू शकत नाही. जेव्हा त्या भगवंताची कृपा होईल की या भक्ताने मला जाणलं पाहिजे तेव्हाच आपण त्याला जाणू शकतो. देवी भगवतीला जाणून घेण्यासाठी मायेला सोडून त्या मायापती देवी भगवतीची आपल्याला उपासना करावी लागेल, नामस्मरण करावं लागेल, भजन करावं लागेल. तेव्हा ती देवी भगवती आमच्यावर कृपा करेल आणि तिची ज्याच्यावर कृपा होईल तो साधक, तो भक्त त्या भगवतीला खऱ्या अर्थाने अंतरंगाने जाणू शकेल. बाह्यांगाने आपण सगळ्या जणांनी बघितलेले या चर्मचक्षुन, परंतु अंतरचक्षुंनी जाणण्यासाठी भजन करावं लागेल. ती देवी भगवती कशी आहे याचं वर्णन वेद व्यासजींनी श्रीमद देवी भागवत या ग्रंथामध्ये, या पुराणामध्ये केलेलं आहे. हे पंचम पुराण आहे. 18 पुराणांपैकी हे पंचम पुराण आहे, 5व्या क्रमांकाचं पुराण आहे. या पुराणामध्ये 18,000 श्लोक आहेत, 12 स्कंद आहेत आणि 335 अध्याय आहेत. श्रीमद भागवताचेही 18,000 श्लोक, 335 अध्याय आणि 12 स्कंद आहेत. देवी भागवताचे सुद्धा 18,000 श्लोक, 335 अध्याय आणि 12 स्कंद आहेत. श्री वेद व्यासजी महाराजांनी या पुराणाची रचना केलेली आहे. जेव्हा एकच वेद होतं त्या वेदाचे 4 भाग वेद व्यासजींनी केले. पराशर नंदन सत्यवती पुत्र वेद व्यासजी महाराज ज्यांनी एका वेदाचे 4 भाग केले. सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद, ऋग्वेद. त्यांना असं वाटलं की हे वेद फार कठीण आहे, सर्वसामान्यांना समजणार नाहीत, म्हणून त्यांनी पुराणांची रचना केली. म्हणजे वेद सोप्या भाषेमध्ये समजून सांगितले पुराणांमध्ये. सर्वसामान्यांना पुराण समजले पाहिजे, वेद समजले पाहिजे, म्हणून पुराणांची रचना केली. आणि या पुराणांमध्ये सर्व वेदाचा सार लिहिलेला आहे. त्याच पुराणांपैकी एक पुराण आहे देवी भागवत पुराण. ज्या देवी भागवत महापुराणाचं महात्म्य पद्म पुराणामध्ये आलेलं आहे. श्री सूतजी महाराज शौनकादिक ऋषींच्या समोर विराजमान झालेले आहेत. आपण जर श्रीमद भागवत कथा श्रवण केलेली असेल
तर आपण एक गोष्ट नेहमी श्रवण केलेली असेल की जगत कल्याणासाठी संत महात्मे यज्ञ करतायत आणि ते संत आहे शौनकादिक ऋषी, जे हजारो साधू संत आहे त्यांना नाव आहे शौनकादिक ऋषी. शौनकादिक ऋषी यांना यज्ञ करायचा होता. ते नैमिषारण्याच्या भूमीमध्ये आले. जे 2 धाम यात्रेला गेलेले असेल त्यांनी नैमिषारण्य बघितलेलं असेल. त्या ठिकाणी आजही चक्रतीर्थ आहे. त्या भूमीमध्ये ते आले आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी दिव्य असा यज्ञ करायला सुरुवात केली. संत महात्मे यज्ञ का करत होते? यज्ञ जगत कल्याणासाठी संत महात्मे यज्ञ करत होते. आणि हा यज्ञ चालू असताना अर्धा दिवस यज्ञ होत होता. सकाळी पहाटे पासून ते दुपारपर्यंत यज्ञ होत होता आणि तो यज्ञ झाला की उर्वरित अर्धा दिवस वेळ व्यर्थ वाया जात होता. अतिशय दिव्य असा यज्ञ हजारो वर्षापर्यंत चालू होता आणि त्या यज्ञाचं दर्शन करण्यासाठी सूतजी महाराजांचं आगमन झालं, जे व्यासजींचे शिष्य आहेत. सूतजी महाराज यज्ञाचं दर्शन करण्याकरता आले. सूतजी महाराज आल्याबरोबर शौनकादिक ऋषी उठून उभे राहिले आणि त्यांनी सूतजींना नमस्कार केलेला आहे. श्री सूतजी महाराज की जय. श्री सूतजी महाराज की जय. श्री सूतजी महाराज आलेत. शौनकादिक ऋषींना आनंद झाला. शौनकादिक ऋषींनी सूतजींना उच्च आसनावर बसवलं, हात जोडून विनंती केली, महाराज जगत कल्याणकारी अनेक कथा तुम्ही आम्हाला आजपर्यंत सांगितलेल्या आहेत, परंतु आज आम्हाला श्रवण करायचं आहे या जगताला निर्माण करणारी परांबा भगवती कशी आहे, त्या भगवतीने कोण कोणतं कार्य केलेलं आहे, त्या भगवतीची उपासना कशा पद्धतीने करायची आहे. जेव्हा हा प्रश्न विचारला त्यावेळेस श्री सूतजी महाराजांनी आधी देवी भगवतीची डोळे बंद करून आराधना केलेली आहे. सूतजी महाराज म्हणतायत, सृष्टो या सर्ग रूपा जगदवन विधो पालनीया चरौद्री सहारे चापियस्या जगदिदमखिलो क्रीडनं या पराख्या पश्यन्ति मध्यमाथो तदनु भगवती वैखरी वर्णरूपा सास्मद्वांचा प्रसन्ना विधि हरिगिरिशा राधितालंकृतो करोतु. प्रथम श्लोकामध्ये देवी भगवतीचं नमन केलेलं आहे, नमस्कार केलेला आहे. प्रत्येक चांगल्या कार्याच्या सुरुवातीला आधी भगवंताचं नमन केलं जातं, भगवान परमात्म्याला शरण गेलं जातं. जोपर्यंत आपण नमन करत नाही, कोणत्याही देवाला शरण जात नाही, मंगलाचरण करत नाही, तोपर्यंत चांगल्या कार्याला आपण कोणीही सुरुवात करत नाही. जसं नवीन घर बांधलं की नवीन घर बांधल्यानंतर आधी वास्तुशांती केली जाते. वास्तुशांती हे घराचं मंगलाचरण आहे. विवाह झाला की आधी सत्यनारायणाची पूजा केली जाते, म्हणजे गृह प्रवेश केल्यानंतर, गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर आधी भगवंताचं पूजन करून आपण सुरुवात करतो. म्हणजे प्रत्येक कार्याच्या सुरुवातीला भगवंताचं नमन केलं जातं. तशाच पद्धतीने सूतजी महाराजांनी देवी भगवतीचं नमन केलेलं आहे. आणि हे नमन करत असताना सूतजी महाराज म्हणतायत, देवी भगवती कशी आहे वर्णन करतायत. सृष्टो या सर्ग रूपा जगदवनविदो पालनीया च रौद्री, म्हणजे जगताची उत्पत्ती करणारी, पालन करणारी, संहारे चापी, संहार करणारी, हे सर्व कार्य करणं जिची क्रीडा, क्रीडा म्हणजे खेळ आहे, अशी देवी भगवती आहे.
आता मला एका गोष्टीचं उत्तर द्या. आपण कथा श्रवण करत असताना, ग्रंथ वाचन करत असताना आपल्याला एक गोष्ट नेहमी स्मरण करायला मिळालेली असेल की जगत निर्माण करणारे देवता कोण आहेत? कोण आहेत? जागेत ना? कोण आहे जगत निर्माण करणारे? ब्रह्मदेव. बरोबर. सृष्टीची निर्मिती उत्पत्ती करणारे आहे ब्रह्मदेव. जगताचं पालन पोषण करणारे कोण? विष्णू. आणि जगताचा संहार करणारे कोण आहेत? महादेव. परंतु या ठिकाणी सुतजी महाराज म्हणताय, सृष्टो याच सर्ग रूपा जगदवनविदो पालनीयाच रौद्री संहारे चापी यस्या जगदमखिलम. म्हणजे जगताची उत्पत्ती, स्थिती आणि संहार करणारी देवी भगवती आहे. का म्हटलेलं आहे? याचं कारण काय आहे? जगत उत्पन्न करणारे ब्रह्मदेव आहे, पालन करणारे विष्णू आहे, संहार करणारे भगवान महादेव आहेत. परंतु या ठिकाणी देवी भगवती आहे असं का म्हणताय? त्याचं कारण असं आहे की ह्या तीनही देवांना जगत निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाला जी शक्ती लागते ती शक्ती देवी परांबा भगवती आहे. त्या शक्ती विना ब्रह्मदेव जगत उत्पत्ती करू शकत नाही. भगवान श्री हरी विष्णूंना जगताचं पालन पोषण करण्यासाठी जी शक्ती लागते ती शक्ती परांबा भगवती आहे. त्या शक्ती विना भगवान विष्णू सुद्धा जगताचं पालन पोषण करू शकत नाही. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगताय, अर्जुना माझी जी दैवी शक्ती आहे त्या दैवी शक्तीमुळेच मी सगुण साकार होतो आणि कार्य करू शकतो. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. माझी जी दैवी आदी माया शक्ती आहे त्या आदी माया शक्तीमुळेच मी सगुण साकार होऊन कार्य करू शकतो. आणि संहार करण्यासाठी भगवान महादेवाला जगताचा संहार करण्यासाठी जी शक्ती लागते ती शक्ती म्हणजे देवी आदी माया शक्ती आहे. म्हणून जगताला उत्पन्न करणारी, जगताचं पालन करणारी, जगताचा संहार करणारी देवी आदी माया शक्ती आहे. रामचरित मानस मध्ये गोस्वामी तुलसीदासजींनी रामचरित मानसला प्रारंभ केल्यानंतर नमन करत असताना सीताजींचं जेव्हा नमन केलेलं आहे त्यावेळेस सीताजींचं नमन करत असताना तेही म्हणतायत की या जगताला निर्माण करणारी, पालन करणारी आणि जगताचा नाश करणारी स्थिती संहार कारिणीं क्लेशहारिणीं सर्वश्रेयस्करीं सीता नतोहं रामवल्लभा. जगताचा उद्भव स्थिती संहार करणारी, उद्भव स्थिती संहारी कारिणीं क्लेशहारिणी ही शक्ती कोण आहे? म्हणतात सीता देवी आहे. म्हणजे आदी माया परांबा भगवती हे सगळं कार्य करते. शक्ती जर नसेल तर कुणीही काहीही करू शकत नाही. आपल्यामध्ये शक्ती आहे म्हणून आपण बोलू शकतो. आपल्या पायामध्ये शक्ती आहे म्हणून आपण चालू शकतो. आपल्या डोळ्यांमध्ये शक्ती आहे म्हणून आपण पाहू शकतो. जर आपल्यातली शक्ती गेली तर लोक 24 तास सुद्धा घरामध्ये ठेवत. एखाद्याच्या देहातून प्राण गेल्यानंतर असं कोणी म्हणतंय का की यांच्यातले विष्णू निघून गेले, यांच्यातले ब्रह्मा गेले, यांच्यातले शिव गेले असं म्हणताय? नाही. यांच्यातली शक्ती गेली असं म्हणतात. यांच्यातला आत्मा गेला असं म्हटलं जात. तो आत्म्याला चालवणारी जी शक्ती आहे ती देवी भगवती आहे. आणि अशा देवी भगवतीचं हे संपूर्ण जगत म्हणजे क्रीडा शक्ती आहे. क्रीडा म्हणजे खेळ आहे. जसं लहान मुलं खेळ खेळत असताना घर निर्माण करतात
माती खेळत असताना पाय घालून मातीचं घर बनवतात, खेळून झालं की तेच घर मोडून टाकतात. तशाच पद्धतीने हे संपूर्ण जगत म्हणजे देवी भगवतीची क्रीडा आहे, खेळ आहे. क्रीडनम या पराख्या. आणि तीच भगवती जी चारही वाणींमध्ये आहे, पश्यंती, मध्यमो, पराशक्ती जी आहे, वैखरी आहे, ती शक्ती सुद्धा देवी भगवती आहे. आणि अशा शक्तीला जी सगळ्यांची आराधिका आहे, जी सगळ्यांचा आधार आहे, जी राधा शक्ती आहे, ती देवी भगवती आहे. म्हणून आपण सुद्धा त्या शक्तीला श्री राधा स्वरूपा समजून शरण जाऊया. श्री राधे जय राधे, राधे राधे सृष्टी जगत कारण असणारी देवी भगवती आहे, आराधिका आहे. त्याच देवी भगवतीच्या कृपा आशीर्वादाने संपूर्ण जगत चालू आहे. यानंतर सूतजी महाराज गुरुदेवतांना नमन करतायत. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देव्यो सरस्वत्यो व्यासो ततो जयमुदीरये. देवी भगवती सरस्वती गुरुदेव व्यासजींना नरनारायण असणाऱ्या भगवान परमात्म्याला द्वितीय श्लोकामध्ये नमन केलेले. आणि याच्यानंतर नैमिषारण्यामध्ये बसलेले शौनकादिक ऋषी सूतजींच्या समोर बसून विनंती करतायत की हे महात्मन, आतापर्यंत तुम्ही आम्हाला अनेक कथा सांगितलेल्या आहेत, परंतु आज आम्हाला अशी कथा सांगा की ज्यामुळे आम्हाला भोगाचीही प्राप्ती होईल आणि मोक्षाचीही प्राप्ती होईल. म्हणतात, अधुनाम श्रोतुमिच्छाम पावनात् पावनं परम भुक्ति मुक्ति प्रदान नृणाम् अनायासेन सर्वशः. हे महात्मन, आम्हाला अनायासाने विना प्रयास करता भुक्ती मुक्ती, भोग आणि मोक्षाची प्राप्ती होईल अशी कथा तुम्ही आम्हाला सांगा की ज्याच्यामुळे जगताचं कल्याण होईल. जी कथा पवित्रालाही पवित्र करणारी असेल, पावनात पावनम परम, अशी कथा तुम्ही आम्हाला सांगा. त्यावेळेस सूतजी महाराज म्हणतायत की धन्य आहात तुम्ही. अनेक कथांचं श्रवण केल्यानंतरही तुम्हाला कथा श्रवण करण्याची अंतःकरणामध्ये इच्छा आहे. तुम्ही धन्य आहात. कारण जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की एक तर संत भेट होत नाही. आता संत कोण आहेत हेही जाणलं गेलं पाहिजे. संत कोणाला म्हणतात हेही समजलं पाहिजे. संत कुणाला म्हणतात, तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्य व्यक्ती संत कुणाला म्हणतोय? ज्यांनी भगवे वस्त्र परिधान केलेले आहे त्यांना संत म्हणतात का? नाही. भगवे वस्त्र परिधान करून बहुरूपी सुद्धा येऊ शकतात. संतांचा तो पोशाख आहे ही गोष्ट वेगळी, परंतु भगवे वस्त्र धारण केलेले
बहुरूपी सुद्धा असतात. नाथ महाराज म्हणतायत बहुरूपी धरी संन्यासाचा वेश पाहुणी दयास धन देती. भगवे तरी श्वान सजवेश ताचा भगवे तरी श्वान सजवेश ताचा सहज वेश त्याचा भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा. येथे अनुभवाचा काय पंत येथे अनुभवाचा काय पंत भगवे तरी श्वान शतवेश त्याचा भगवे तरी श्वान शतवेश त्याचा भगवे तरी श्वान सजवेश त्याचा. येथे अनुभवाचा काय पंत येथे अनुभवाचा काय पंत भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा भगवे तरी श्वान सहज वेश. महाराज म्हणतायत भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा. श्वान म्हणजे कुत्र. कुत्र ही भगव्या रंगाचं असतं, मग त्या कुत्र्याला संत म्हणणार का? याचा अर्थ संत पोशाखांनी ओळखले जात नाही. मग संत कुणाला म्हणतात? जे गिरीकंदरामध्ये जाऊन बसतायत, ज्यांनी खूप मोठ्या जटा वाढवलेल्या आहेत, त्यांना संत म्हणतात. गिरीकंदरामध्ये जाऊन बसलेले संतच आहे असं नाही. जटा वाढवलेल्यांना जर संत म्हणणार तर अस्वलाचेही केस मोठे असतात, मग त्यांना संत म्हणणार का? नाही. मग संत कुणाला म्हणतात? ज्यांनी खूप मोठा आश्रम बांधलेला आहे, ज्यांच्या मागे पुढे हजारो लोक फिरतात, ज्यांची खूप मोठी गाडी आहे, त्यांना संत म्हणणार का? नाही. संत हे बाह्य अंगाने ओळखले जात नाही, संत हे अंतरंगाने ओळखले जात. म्हणून जर आपलं मस्तक कुणाच्या चरणावर ठेवायचं असेल तर आधी त्यांचं अंतरंग कसं आहे हे जाणलं पाहिजे. आणि अंतरंग कशाने जाणलं जातं? तर अंतरंग हे अनुभवाने जाणलं जातं. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथेची जाण. संत कुणाला म्हणतात? नेनती काही टाणाटोणा नामस्मरणा वाचून, तेची संत ज्यांचा हेत, ज्यांचा जगण्याचा हेतू केवळ भगवान परमात्मा आहे, ते संत आहेत, ते साधू आहे. साधूची व्याख्या वेगळी आहे आणि संतांची वेगळी आहे, लक्षात घ्या. साधू कुणाला म्हणताय? जे फक्त स्वतःचं कल्याण करण्यासाठी जीवन जगतायत ते साधू आहे, आणि जे जगताचं कल्याण करण्यासाठी जीवन जगतायत ते संत असतात. दोनही शब्दांमध्ये सुद्धा फरक आहे. आणि अशा साधू संतांची भेट जीवनामध्ये होत नाही. किती कठीण आहे संत भेट जीवनामध्ये घडणं. तुकोबारा एका ठिकाणी वर्णन करतायत. एक वेळ चंद्राचं अमृत सहज प्राप्त करून घेता येत, अस्ताला जाणारा सूर्य पकडता येईल, समुद्र तरुण पैल तीरावर जाता येईल, परंतु अशा संतांची भेट होऊ शकत नाही. म्हणतात की एक वेळ चंद्र अमृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल. चंद्राचं अमृत सुखाने सेवन करून घेणं एवढं सोपं नाही. कोजागिरी पौर्णिमेचा दिवस असला आणि दूध रात्री 12ला चंद्राच्या खाली ठेवलं, आपण म्हणतो की अमृत कण दुधामध्ये येतात, बरोबर? जर अमृत कण दुधामध्ये आले असते तर आपण सगळेजण अमर झालो असतो. पण एवढं सोपं नाहीये. चंद्राचं अमृत सेवन करण्यासाठी यौगिक क्रिया पूर्ण झाल्यानंतर जिभेच्या खालून कुंडलिनी शक्ती अमृत ओकत असते, त्याची फार मोठी क्रिया आहे. तेव्हा ते चंद्राचं अमृत प्राप्त करता येतं. म्हणतात तेही सोपं आहे. असता जाता रवी धरवेल. सूर्याला पकडणं सोपं आहे का? हनुमानजींनी प्रयत्न केला होता, परंतु तेवढी ताकद आपल्यामध्ये नाही. पण म्हणतात तेही शक्य होईल. बाह्य हेळा सागर तरवेल.
समुद्राच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत पोहून जाता येईल. सोपं आहे का? ती काही आपल्या गावच्या बाजूची नदी नाही की या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर जाणार. म्हणतात कदाचित तेही होईल, परंतु त्या साधूची भेटी ना होईल. त्या संतांची भेट होणं अतिशय कठीण आहे. मग अशा भगवान परमात्म्याची भेट भगवंताच्या कृपेने झाली. अशी भेट झाल्यानंतर संत भेटले, तर संत भेटल्यानंतर त्या संतांना असं कधीही विचारू नका महाराज आमचं दुकान चालेल की नाही. कारण बऱ्याच घरी गेल्यानंतर लोक सांगतात बघा महाराज आमच्या घरामध्ये असे असे दुःख आहेत, याच्यावर काही उपाय आहे का? आमच्या मुलाचं लग्न कधी जमेल? सगळ्यात मोठा प्रश्न आहे आजचा. काही जण म्हणताय महाराज आमचे मुलं फार त्रास देत आहेत, हे लहान मुलं अजिबात शांत नाही, यांना शांत करण्याचा कोणता उपाय आहे का? महाराज तुम्हाला जर काही समजत असेल तर आमच्या शेतामध्ये बोर पाडायचे आहे, तर पाणी लागेल की नाही ते सांगता का? असे प्रश्न संतांना विचारू नका. जर संत भेट झाली तर संतांना असे प्रश्न विचारू नका. संत भेट झाली तर संतांना आध्यात्मिक प्रश्न विचारा की त्या भगवान परमात्म्याची भेट मला कधी होईल. कायमी उद्धार पावील काय कृपा करील नारायण. कायमी उद्धार पावील काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सादाट सजा करा समाधान चित्र माझे 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 काय खंड येईल पारुष पील धर्माधर्म कासयाने कळेल वनम. म्हणून श्रम वाटत से ऐसे तुम्ही सांगा संतगण करा समाधान चित्त माझे काय खंड येईल संत भेट झाली तर त्या संतांना पारमार्थिक प्रश्न विचारले पाहिजे. ज्या वेळेस पारमार्थिक चर्चा केली कोणते प्रश्न विचारायचे आहेत त्याचं वर्णनही संतांनी केलेलं आहे. कायमी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन. माझ्यावर भगवंताची कृपा कधी होईल? भगवंताची कृपा माझ्यावर होण्यासाठी मी काय केलं पाहिजे? असा कोणता उपाय आहे, असा कोणता मंत्र आहे की ज्याचा जप केल्यानंतर भगवान परमात्मा मला भेटेल, त्या भगवंताचं दर्शन मला होईल? असे प्रश्न संतांना विचारायचे आहे. सूतजी महाराज आले आणि शौनकादिक ऋषी जे आहे ते सतसंग प्रिय आहेत. त्यांना सतसंग अतिशय प्रिय आहे आणि ते म्हणतायत की महाराज आम्हाला तुम्ही पुढचा सतसंग सांगा. काय सांगायचं आहे? म्हणतात की ती देवी आदिमाया शक्ती जी आहे तिची कृपा होण्यासाठी काय केलं पाहिजे? ती देवी आदिमाया शक्ती कशी आहे? शौनकादिक ऋषी म्हणतायत सूत सूत महाभाग वदनो वदतांवर कीदृशं तत्पुराणं विधिस्तत् शृण्वे चकः. महात्मन तुम्ही आम्हाला कथा सांगा. सूतजी महाराज म्हणतायत मी तुम्हाला देवी भागवत पुराण सांगतो. पण महाराज हे देवी भागवत पुराण जे आहे ते श्रवण करत असताना त्याचे नियम काय आहे, ते केव्हा श्रवण केलं पाहिजे आणि श्रवणाने काय होतंय हे आधी वर्णन करून सांगा.
ही कथा नेमकी वेद व्यासजींनी कुठे लिहिली, का लिहिली, कधी लिहिलेली आहे याचं वर्णन करून सांग. सूतजी महाराज म्हणतायत की वेद व्यासजी महाराजांनी या पुराणाची रचना सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर केलेली आहे, की ज्या पुराणामध्ये 18,000 श्लोक, 335 अध्याय आणि 12 स्कंद आहेत. प्राचीन काळी वेद व्यासजी महाराज यांचं दुःख ज्या वेळेस होतं की त्यांच्या पुत्राने विवाह करावा, तेव्हा त्यांनी त्यांच्या पुत्राला हेच पुराण सांगितलं. वेद व्यासजी महाराजांनी सगळे पुराण आपल्या मुलाला सगळ्यात आधी सांगितले, परंतु एक देवी भागवत पुराण असं आहे की जे सगळ्यात उशिरा आणि शेवटी सांगितलं. याचं कारण काय आहे? जी महत्वाची गोष्ट आहे ती महत्वाची गोष्ट लपवून ठेवली जाते. उदाहरणार्थ आपण नवीन घर बांधलं, नवीन घर बांधल्यानंतर वास्तुशांतीला सगळ्या नातेवाईकांना, सगळ्या गावातल्यांना, इष्टमित्रांना, ओळखीच्यांना, गावातल्या गल्लीतल्यांना सगळ्यांना बोलवलं जातं. आणि ते सगळे आले की त्यांना सगळं घर दाखवलं जातं. बघा, या ठिकाणी बाल्कनी आहे, या ठिकाणी किचन आहे. परंतु एक देवी भागवत महापुराण असं आहे की जे स्वतः वेद व्यासजींनी राजा जन्मेजयाला सांगितलेलं आहे. राजा जन्मेजयाने सतसंग श्रवण केला. का श्रवण केलेला आहे सतसंग? म्हणतात सतसंग श्रवण केल्यानंतर सतसंगामुळे मनुष्याचा उद्धार होत असतो. वेद व्यासजींनी जन्मेजयाला हे पुराण का सांगितलंय? कारण जन्मेजय ज्यांना वाटलं की आपले जे पिता आहे परीक्षितजी महाराज, राजा परीक्षिताचा उद्धार झालेला नाही. आता आपण विचार करणार, ज्यांनी श्रीमद भागवत कथा श्रवण केलेली असेल ते मनामध्ये विचार करणार की भागवतामध्ये जे श्रीमद भागवत पुराण आहे ते श्री शुकदेवजींनी राजा परीक्षिताला सांगितलं आणि ते श्रवण केल्यानंतर राजा परीक्षिताचा उद्धार झालेला आहे. परंतु या ठिकाणी देवी भागवतामध्ये असं म्हटलेलं आहे की परीक्षितांचा उद्धार झालेला नाही. याचं कारण काय आहे? लक्षपूर्वक ऐका. जी श्रीमद भागवत कथा आहे ही भागवत कथा पद्मपुराणामधली आहे आणि ती भागवत कथा जी आहे ती वेगळ्या कल्पातली आहे. आणि हे जी देवी भागवत महापुराण आहे हे सारस्वत कल्पामधलं आहे. कल्पभेद आहे, दोनही पुराणांमध्ये कल्पभेद आहे. पद्मकल्पामध्ये झालेल्या पुराणामध्ये राजा परीक्षिताचा उद्धार झालेला आहे भागवत कथा श्रवण केल्यानंतर. परंतु देवी भागवतामध्ये राजा परीक्षिताचा उद्धार झालेला नाही. परीक्षिताला शाप लागल्यानंतर परीक्षिताने प्राण वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. एकावर एक असे 7 महाल बांधले. 7व्या मजल्यावर जाऊन बसले प्राण वाचवण्यासाठी. असं वर्णन या भागवतामध्ये, देवी भागवतामध्ये आहे. आणि प्राण वाचवण्यासाठी ते इतर संतांना सांगताय की माझे प्राण वाचण्यासाठी तुम्ही काहीही करा, तुमचा मृत्यू जरी झाला तरी सुद्धा माझे प्राण तुम्ही वाचवा. हे देवी भागवतातले परीक्षित त्या ठिकाणी म्हणताय आणि त्यांचा उद्धार झालेला नाही. याचं कारण काय आहे? 3 कारण आहेत की परीक्षितांचा उद्धार झालेला नाही. हे परीक्षित वेगळे आहेत, हे जन्मेजय वेगळे आहेत आणि श्रीमद भागवतातले परीक्षित वेगळे आहे, श्रीमद भागवतातले जन्मेजय सुद्धा वेगळे आहे. कारण कल्पभेद आहे. ती कथा पद्मकल्पातली आहे आणि ही कथा सारस्वत कल्पामधली आहे. हा कल्पभेद असल्यामुळे याच्यातले परीक्षितांचा उद्धार झालेला नाही. त्याचे 3 कारण आहे. एक कारण अंतरिक्षामध्ये मृत्यू झालेला आहे, 7व्या मजल्यावर मृत्यू झालेला आहे. दुसरी गोष्ट तारुण्य अवस्थेमध्ये मृत्यू झालेला आहे. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की एका संताचा शाप त्यांना लागलेला आहे म्हणून त्यांचा मृत्यू झालेला आहे. मुलाला असं वाटलं की या 3 कारणामुळे माझ्या वडिलांचा मृत्यू झालेला आहे, निश्चितच त्यांची आत्मा भटकू लागलेली आहे, त्यांचा उद्धार झालेला नाही, म्हणून त्यांच्या उद्धारासाठी मी काहीतरी केलं पाहिजे. हा विचार त्या ठिकाणी जन्मेजय करू लागले.
प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे की आपल्या आई वडिलांचा उद्धार व्हावा, म्हणजे वारल्यानंतर त्यांना चांगली गती मिळावी याच्यासाठी कार्य हे मुलांनी केले पाहिजे. आणि आपली ही संस्कृती आहे की आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या पितरांचा उद्धार होण्यासाठी आपण पितृपक्षामध्ये वेगवेगळे कार्य करतो. कुणी काल सर्प योग असेल तर त्याची शांती करताय, कुणी नागबली करताय, कुणी नारायण बली करताय, कुणी त्रिपिंडी श्राद्ध करतायत. आताच आपण वेगवेगळ्या श्राद्धाधिक क्रिया 15-16 दिवसांमध्ये केलेल्या आहेत. म्हणजे आपल्या पितरांचा उद्धार करण्यासाठी वेगवेगळ्या क्रिया केल्या जातात. गरुड पुराणामध्ये असं वर्णन आलेलं आहे की आपल्या पिढीतल्यांचा जर उद्धार झालेला नसेल तर त्यांचा उद्धार होण्यासाठी मनुष्याने कथा कीर्तनांचं श्रवण केलं पाहिजे, त्यांच्या प्रित्यर्थ कथेचं आयोजन केलं पाहिजे. जर घरगुती घरामध्ये ही कथेचं आयोजन केलं नाही, कथेचं आयोजन करता आलं, आपण कथा घरामध्ये करू शकतो, त्याचं पारायण करू शकतो. दिवंगतांच्या त्या ठिकाणी उद्धार व्हावा यासाठी त्यांच्या उद्धारासाठी वेगवेगळे कार्य सांगितलेले आहेत. कारण वरती गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या यम यातना सहन कराव्या लागतात, म्हणून त्यांना यम यातना प्राप्त होऊ नये याच्यासाठी गेलेल्या व्यक्तींच्या प्रित्यर्थ चपलांचं दान केलं जातं, म्हणजे वरती गेल्यानंतर विस्तवावर त्यांचे पाय भाजत नाही. छत्रीचं दान केलं जातं म्हणजे त्यांना कडक उष्णता जी लागते त्याच्यापासून त्यांचा बचाव होतो. वस्त्रदान केलं जातं म्हणजे वरती गेल्यानंतर त्यांना दिव्य वस्त्रांची प्राप्ती होते. गेलेल्यांच्या प्रित्यर्थ गौदान केलं जातं म्हणजे वैतरणी नदी पार करत असताना त्या ठिकाणी एक गाय उत्पन्न होते आणि तिच्या शेपटाला हात लावल्यानंतर ती नदी आपोआप पार करता येते. याचं वर्णन गरुड पुराणामध्ये आलेलं आहे. म्हणजे आपल्या पितरांचा उद्धार होण्यासाठी आपण या ठिकाणी काही ना काही कार्य करू शकतो. एखाद्याचा अकाली मृत्यू झालेला असेल, ऍक्सिडेंटने मृत्यू झालेला असेल, ऍक्सिडेंटने किंवा कोणाच्या हाताने वध झालेला असेल किंवा कोणत्याही वाईट मार्गाने व्यसनाने आजाराने जर मृत्यू झालेला असेल तर गेलेल्या व्यक्तीचे जे विचार आहेत की मला जगायचं आहे, त्याचे जे स्वप्न आहे की मी पुढे हे करणार होतो, ते सर्व अपूर्ण राहतात. म्हणून ती आत्मा अंतरिक्षामध्ये भटकत राहते. आणि ती आत्मा जेव्हा भटकते आहे त्यावेळेस ती आत्मा कधी कधी स्वप्नामध्ये येऊन आपल्याला काहीतरी दृष्टांत दाखवण्याचा प्रयत्न करते. ती पुन्हा पुन्हा स्वप्नामध्ये दिसते. याचा अर्थ ती अतृप्त आत्मा आपल्याला उद्धारासाठी काहीतरी करा म्हणून उद्युक्त करत असते. आणि आपल्या संस्कृतीमध्ये याचं वर्णन आलेलं आहे की त्यांच्या उद्धाराचे अनेक मार्ग सांगितलेले आहेत. राजा जन्मेजयाला सुद्धा वाटलं की माझ्या वडिलांचा मृत्यू हा त्यांच्या इच्छेने झालेला नाही. ते सगळ्यांना जाण्याच्या आधी 7 दिवस आधी सांगत होते मला वाचवा, मला मरायचं नाही, मला वाचवा, काहीही करा. म्हणून 7व्या मजल्यावर राहत असताना त्यांनी किडा मुंगी पशु पक्षी जवळ यायला नको याच्यासाठी काचेचा महाल बांधलेला होता. त्या काचेच्या महालाच्या बाहेर अनेक सैनिक त्या ठिकाणी उभे केलेले होते. खूप प्रयत्न केले, परंतु अनेक प्रकारांनी प्रयत्न केल्यानंतर सुद्धा संतांचा शाप जो आहे तो असत्य झालेला नाही. ज्याचा परिणाम राजाला त्या ठिकाणी शाप जो आहे लागलेला होता की तक्षक सर्प येऊन दंश करेल. एका महात्म्यांनी फळं आणले, बोरामध्ये तक्षक सर्प आला, सूक्ष्म रूप धारण करून राजाला दंश केला आणि राजाची प्राणज्योत त्या ठिकाणी मालवली. म्हणून राजाचा उद्धार होण्यासाठी जन्मेजयाने वेदव्यासजी महाराजांचं आगमन झाल्यानंतर हात जोडून विनंती केली, महाराज मला असं वाटतंय की माझ्या वडिलांचा उद्धार झालेला नाही, याच्यासाठी मी काय केलं पाहिजे. त्यावेळेस वेदव्यासजी महाराज म्हणताय की राजन तुम्ही सत्संग करा. जर सत्संग केला तर सत्संगाने तुम्ही देवी भगवतीची आराधना करा, देवी भागवत महापुराण तुम्ही श्रवण करा की ज्याच्यामुळे तुमच्या पित्याचा उद्धार होईल. सत्संगाने काय होते, श्रवण करणाऱ्याच्या जेवढेही घरचे लोक आधी वारलेले असतील
ते वारलेले लोक श्रवण करणाऱ्यांच्या कर्णरंध्रामध्ये सूक्ष्म रूप धारण करून येऊन बसत असतात. त्यांना एवढं जरी माहीत पडलं की आपल्या नातेवाईकांनी कथेचं आयोजन केलेलं आहे, तरी सुद्धा ते पितर आनंदाने नाचायला लागतात. ते आनंदाने नाचायला लागतात की माझे जे मुलं बाळा आहेत, माझे जे वंशज आहेत, ते कथेचं आयोजन करत आहेत. कथेला प्रारंभ केल्याबरोबर ते खाली येत आहेत, आपल्या कानांमध्ये बसतायत आणि ते कथा श्रवण करतायत. आणि कथा श्रवण केल्यानंतर त्यांना चांगली गती प्राप्त होते. याच्यामुळे ही कथेचं आयोजन केलं जातं. वेदव्यासजींनी जेव्हा हे वर्णन सांगितलं सत्संगाने, त्यांचाही उद्धार होतो आणि सत्संगाने आपण जेही श्रवण करतोय त्यांचाही उद्धार होतो. काय होतंय सत्संगाने? जी खाली झोळी आहे, अज्ञानाने भरलेली झोळी आहे, ती ज्ञानाने भरल्याशिवाय राहत नाही. आपल्यालाही आपली जी अज्ञान रूपी झोळी आहे ती ज्ञानाने भरायची आहे. म्हणून ती ज्ञानाने भरण्यासाठी आपण एकदा आनंदाने, ज्यांना नृत्य करायचं असेल त्यांनी जागेवर उभं राहायचं. संत सानिध्यामध्ये येऊन संतांना शरण जाऊया. उभं राहायचंय जागेवर. 2 मिनिट पायही मोकळे करायचे आणि भजनही करायचे. तयार आहेत सगळेजण? हाताने टाळी, मुखाने भजन, पायांनी पावले. संतन के संग लाग रे, संतन के संग लाग रे.